विदर्भातील उष्णतेचा कहर अजूनही कायम आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं अतितीव्र उष्णतेचा इशारा दिलाय, तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये उद्यापर्यंत तीव्र उष्णतेचा धोका कायम राहणार आहे। विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात होणार। नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण 9 दिवस। नवतपा 25 मे पासून 2 जुलैपर्यंत असणार, तर या 9 दिवसांमध्ये उष्णतेची लाट, प्रखर सूर्यकिरणं आणि तापमानामध्ये मोठी वाढ होते। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे विदर्भ पोळतोय, त्यामध्ये चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय। ब्रह्मपुरीत काल 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूर शहरासह जिल्ह्यात 5 बेवारस मृतदेह आढळले। उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मानकापूर स्टेडियम, भांडेवाडी आणि सावनेर, त्याचबरोबर केळवत या परिसरामध्ये हे मृतदेह आढळलेत। गडचिरोली जिल्ह्यात आजवरची रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद। सलग 5 दिवस उन्हाचा पारा 45 अंशांच्या पार। गडचिरोलीमध्ये तब्बल 46.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे। भंडाऱ्याच्या मोहाडीत पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ। या भीषण संकटात मोहाडीवासियांसाठी भूषण गभणे हा जलदूत बनून धावलाय। भूषण गभणे स्वखर्चानं दररोज 10 ते 15 पाण्याचे टँकर मोफत देतात, तर टँकर घेण्यास उशीर झालेल्या ग्रामस्थ रात्र जागूनच काढतात। वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट, त्यामुळे शहरामधील रस्ते ओस पडलेत। उन्हापासून बचावासाठी लोक गारवा शोधतात। लोकांना पावसाची प्रतीक्षा आहे। नदीवरती पोहण्यासाठी आणि स्विमिंग पूलवरती नागरिक गर्दी करतात। यवतमाळच्या महागाव तालुक्यामधल्या सवना शिवारामध्ये माकड पाण्याच्या शोधात कोरड्या विहिरीत पडलं। 30 फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये पडल्यानं माकड जखमी झालंय। वनविभाग आणि प्राणीमित्रांच्या मदतीनं माकडाला बाहेर काढलं। देशात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये वाढ, तर डिझेलमध्ये देखील 2.61 रुपयांची वाढ। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता मुंबईमध्ये पेट्रोलचा नवा दर 111 रुपये 21 पैसे, तर डिझेलचा दर 97 रुपये 83 पैसे इतका आहे। नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू। वाढलेल्या दरानुसार आता नागपुरात पेट्रोल 111 रुपये 70 पैसे प्रति लिटर, तर डिझेलचे दर 98 रुपये 76 पैसे। नाशिकमध्ये देखील पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोल 112 रुपये 47 पैसे, तर डिझेल 99 रुपये 11 पैसे लिटर। वाशिम जिल्ह्यात सलग 11व्या दिवशी इंधन तुटवडा कायम आहे। त्यामध्ये चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, मात्र इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीमुळे ग्राहक खरेदी करतायत अधिकचं पेट्रोल आणि डिझेल। ग्राहक आणि शेतकऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा साठा करू नये, असं प्रशासनाचं आवाहन आहे। पेट्रोलचा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठलीही टंचाई नाही। डिझेलची थोडी बहुत मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे डिझेलची टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे। परंतु रोज या ठिकाणी आवक सरकारी तेल कंपन्यांकडून आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची टंचाई नाही आहे। परंतु लोकांची मागणी जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी थोडी बहुत टंचाई जाणवल्याचे दिसत आहे। बुलढाण्यात 185 पेट्रोल पंपांपैकी 108 पंपांवरती पेट्रोल डिझेल उपलब्ध। 13 पेट्रोल पंप बंद आहेत। पॅनिक बुकिंगमुळे काही प्रमाणात टंचाई होत असल्याचा पंप चालकांनी दावा केलाय। जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये सर्वाधिक इंधन टंचाई आहे। हिंगोली जिल्ह्यातील डिझेल टंचाई कायम। हिंगोलीच्या बोल्डा इथल्या पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा लागल्यात। शेतीच्या कामानिमित्त लागणारं डिझेल खरेदी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या रांगा। इंधनासाठी लागलेल्या रांगांची ही ड्रोन दृश्य समोर आली आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ, त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर जळगाव शहरामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, पेट्रोल पंपावरती गर्दी नाहीये।
बीडच्या वडवणी तालुक्यामधील देवळा बुद्रुक गावातील शेतकरी गणेश तोडेकर यांना कांद्याच्या विक्रीतून तोटा झालाय. 12 क्विंटल 87 किलो कांदा विक्रीतून केवळ 1468 रुपये हाती, तर हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च 1769 रुपये. कांदा विक्रीमधून त्यांना 301 रुपयांचा तोटा झालेला आहे. त्याची एक बॅग घ्यायची म्हणले तरी 50 रुपये लागतात आणि इथून कांदा आम्हाला सोलापूरला न्यायला लागतो. आमचं जवळपास 250 ते 300 किलोमीटर प्रवास इथून. तिथं नेऊन जर आम्हाला हे येण्याचे तिकटाळ सुद्धा पैसे जर येत नसतील, हे शेतकऱ्यांनी करायचं काय? आपण कांदा काय रेटने घेतलेला विकायला चालू केला. आपलं स्वतः जर कांदा घेऊन गेला, आपल्याला वेळ येत असेल कांद्याचे पैसे कांदा देऊन आपल्याला पैसे करायला वापस द्यायची, ह्यापेक्षा आणि काय दुर्भाग्य आहे शेतकऱ्याचं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोहित पवार उद्या नाशिकमध्ये काढणार मोर्चा. कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या सकाळी 9 वाजता चांदवड चौफुली इथं मोर्चाचं आयोजन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं रोहित पवारांचं आवाहन. लासलगावमधील व्यापाऱ्यांनी दैनंदिन लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला मागे. त्यामुळे बाजार समितीमधील कांदा आणि शेतमालाचे लिलाव सुरळीत सुरू राहणार. शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. व्यापारी असोसिएशनचं बाजार समितीला पत्र. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे नाशिकमधील शेतकरी मेटाकुटीला कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव द्या आणि विकलेल्या कांद्याला किमान 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी होतीये. पुणे विमानतळावरती परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची इबोला चाचणी होणार. आतापर्यंत विमानतळावरती केलेल्या तपासणीत इबोलाचा रुग्ण आढळला नसल्याची माहिती आहे. दुबई आणि बँकॉकमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोला साथीला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. मुंबईत थुंकलात घाण केली तर आता पुन्हा दंड होणार. रस्त्यावरती थुंकल्यास 250 रुपये दंड, तर कचरा फेकल्यास भरावा लागणार आहे 500 रुपयांचा दंड. मुंबई महापालिकेच्या 350 सुपरवायझर्सची नजर असणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मोटेगावकरच्या अनेक प्रॉपर्टी आता तपास यंत्रणांच्या रडारवर. नाशिक गंगापूर रोडवरती मोटेगावकरचा आलिशान क्लास. नीट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक क्लासच्या बाहेर लावण्यात आलंय. सीबीआयकडून संपत्तीची चौकशी सुरू आहे. लातूर तालुक्यातील गोंदेगाव गावामधील विद्यार्थिनीनं नीट परीक्षेच्या तणावामधून आत्महत्या केली आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर मानसिक तणावामधून विद्यार्थिनींना आत्महत्या केल्याचं वडिलांचा दावा आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी गातेगाव पोलिसात तक्रार दिली आहे. नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक क्राईम ब्रँचची नोटीस. मतीन पटेल आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता. निदा खानला संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा मतीन पटेल यांच्यावरती आरोप आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल झाल्याची सूत्रांची माहिती. भाजप 12 जागा लढणार, तर शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 1च जागा मिळणार असल्याची माहिती. ठाणे, नाशिक, यवतमाळ, परभणीची जागा शिवसेना लढण्याची शक्यता आहे, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येण्याची शक्यता आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पालघर जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्या. आदिवासी बहुल पालघरचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडणाऱ्या नेत्याला संधी देण्याची मागणी. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप. गेल्या 10 वर्षांमध्ये मेघराज भोसले यांनी चित्रपट महामंडळाचं अक्षरशः थडगं केलं. 7 महिने कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही. मी फॉर्म भरू नये म्हणून राजकीय दबाव आणल्याचा अभिनेते विजय पाटकर यांचा आरोप आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी लोकांना फसवलं. ते अभिनयामध्ये कच्चे आहेत. कुठल्या मंत्री आणि कोणत्या OSDनं फॉर्म भरू दिला नाही, त्यांची नावं जाहीर करावी. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले यांचा पलटवार. बकरी ईदला काही जण धिंगाणा घालतील. मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित शंका केलेली आहे. यांना शरिया कायदा चालतो, आमचं संविधान का नाही? नितेश राणेंचा सवाल. तर व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचाही नितेश राणेंचा सल्ला. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती आणि उद्योजक सारंग लाखानी यांचं पुढील महिन्यात लग्न आहे. मात्र लग्नाचं रिसेप्शन जूनऐवजी डिसेंबरमध्ये होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनामुळे लाखानी कुटुंबियांचा निर्णय. सुळे आणि लाखानी कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना भेटून निमंत्रण दिलंय. रायगडच्या आंबेनळी घाटात जीप खोल दरीत कोसळून भीषण अपघात. अपघातात वाहनातील 8 प्रवाशांचा मृत्यू. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटात अपघात झालाय. शोध आणि बचाव पथकानं 2 मृतदेह बाहेर काढलेत.
मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटामध्ये झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू. पहाटेच्या सुमारास तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. रेतीचा डंपर, ट्रॅव्हल्स आणि एका 4 चाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी झाले. भंडाऱ्यात वाळू भरलेला ट्रॅक्टर उलटल्यामुळे चालकाचा मृत्यू झालाय. तुमसर तालुक्यामधील मांडवी जंगल परिसरातील ही घटना आहे. सुमित आसवेले असं मृतकाचं नाव असून चोरीच्या वाळूची तो वाहतूक करत होता. पुण्यातील राजगड तालुक्यामध्ये कोदवडी फाटा परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये वादानंतर गोळीबार झाला. या घटनेत 2 जण जखमी झालेले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.